नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। मयुरी येते मम्मीला भेटायला आणि त्यासोबतच चकलींची रेसिपी सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे। मला अजूनही थोडासा थकवा आहे थोडाफार, तरी पण चकल्यांची रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर करेन। आता जाते खाली, थोड्या वेळात ती येईल, आल्यानंतर मग पुढचा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूया। थोड्या वेळाने मयुरी आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं सगळ्यांनी। तिच्यासाठी खास मम्मीने तिच्या स्टाईलने अंडा करी बनवली होती आणि मयुरीने सुद्धा काही काही गोष्टी घेऊन आल्या होत्या। ॲज युजल ती नेहमीच घेऊन येते। मग सगळ्यांनी बसून जेवण केलं। जसं मी काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, जुमी हे शॉपमधील खूप सारं छान असं ड्रेसेसचं कलेक्शन, तर मयुरीलाही खरेदी करायची होती दिवाळीनिमित्त। मग दोघीही आम्ही तिथे गेलो। खूप सारे ड्रेसेस तिने पाहिले, मी तिला थोडी हेल्प केली ड्रेसेसमध्ये सिलेक्शन करण्यामध्ये। आणि मग काही तिला तिच्या बहिणीसाठी सुद्धा घ्यायचे होते आणि काही लोक होते त्यांच्यासाठी सुद्धा तिला घ्यायचे होते। तर असे खूप सारे ड्रेसेस बघून झाल्यानंतर काही ड्रेसेसचं सिलेक्शन झालं, तिने घेतले। त्यानंतर ती घरी थोडा वेळ थांबली आणि त्यानंतर मग ती जाण्यासाठी निघाली। खूप मस्त वाटतं ती जेव्हा नेहमी येते, मम्मीलाही भेटायला येते। मागच्या वेळेला सुद्धा मम्मी आली होती, तेव्हा ती मम्मीला भेटायला आली होती आणि तिच्या आवडीचे खास दहीवडे घेऊन आली होती। यावेळी सुद्धा तिने सेम तसंच केलं होतं। ती गेल्यानंतर एक थोड्या वेळाने आराम करून मग आम्ही चकली तयार करायला घेतली। आता मी इथे सांगते की फुटाणे डाळ म्हणजेच चण्याची डाळ जी असते, तर त्याचं प्रमाण म्हणजे त्याच्या पिठाचं प्रमाण आणि निव्वळ तांदळाचं पीठ, मग तांदूळ कोणतेही घ्या तुम्ही, तर ते समान असावं लागतं। आता हा बाऊल भरून आम्ही फुटाण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं, तेवढंच निव्वळ तांदळाचं पीठ जे आहे तेही घेतलेलं आहे। क्लीन साफ करून घ्यायचं, चाळून आपण जसं नेहमी घेतो तसं। आणि हे दोन्हीही पीठ मिक्स करायचे, दोन्हीही अगदी समप्रमाणात पाहिजे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। मी खूप महिन्यांपूर्वी, म्हणण्यापेक्षा 1-1.5 वर्ष झालं, तेव्हा मी तुम्हाला चकलीची रेसिपी दाखवली होती। कोणतीही भाजणी करत बसायची अजिबात गरज नाही, चकल्या कुरकुरीत देखील होतात आणि चकली भाजणीचा मसाला जो टाकतो आपण, तर तोही टाकायची गरज नाही। घरातले जे मसाले असतात तर ते वापरून आपण ह्या चकल्या करू शकतो। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप जणांनी अशा पद्धतीने चकल्या करून पाहिल्या आणि मला खूप सारा अभिप्रायसुद्धा कळवला की धनश्री, तुझ्या मम्मीच्या स्टाईलने आम्ही चकल्या करून पाहिल्या। इवन कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होती अशी कमेंट, खूप छान झाल्या होत्या। कारण भाजणी करताना आपल्याला डाळी भाजाव्या लागतात, धुवाव्या लागतात, तर इथे असं कोणतीच गोष्ट करण्याची गरज नाही। तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही करू शकता, तुम्हाला तशा चकल्या आवडत असेल तर तसंही करू शकता। ही फक्त सोपी पद्धत मी दाखवते। मग त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर हळद, मोठा चमचा घेतला तर 1 चमचाभर हळद होते। आता हा छोटा आहे डबीतला चमचा, त्यानं मम्मीने तिच्या मापानं टाकते, पण जवळजवळ 1 चमचाभर हळद या पिठामध्ये आम्ही वापरतो आहोत। मीठ पण घेताना चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। आता आपल्याला अंदाज येतोच की मीठ आपण केवढं टाकणार आहे केवढं नाही, तर त्याच्यामध्ये मीठसुद्धा घेताना चवीनुसार, म्हणजे 1-2 चमचे तरी, मोठे 2 चमचे मीठ हे लागतं। मी सैंधव मीठ वापरते, कधी कधी नॉर्मल मीठ पण असतं, पण याच्यामध्ये सैंधव मीठ टाकते आहे। अजून चकलीमध्ये म्हटलं तर दुसरा एक प्रकार मी ऐकला होता, म्हणजे उकडून करतात पीठ, तर इथे उकडून पण आम्ही करणार नाही आहोत। पुढे तुम्हाला ते पूर्ण जी रेसिपी आहे ते तर दाखवेन। त्यासोबतच याच्यामध्ये आता तीळ जे असतात तर ते टाकलेले आहेत, जवळजवळ 1-3-4 चमचे तीळ जे आहेत तर ते टाकलेले आहेत। आणि त्यानंतर कोल्हापूर स्पेशल कांदा लसूण मसाला, त्याची एक रेसिपीसुद्धा आम्ही दाखवली होती। 16 किलोचा कांदा लसूण मसाला घरी जेव्हा केला होता तर त्याचं प्रमाणही त्यावेळी दाखवलं होतं। 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल माझ्या चॅनलवरती। जवळजवळ 4 चमचे कांदा लसूण मसाला जो आहे तो टाकला आहे। तिखट कसं आहे लागताना तर त्या प्रमाणामध्ये टाकायचं, जास्त टाकलं तर जास्त तिखट लागणार, तर ते बघून टाकायचे। आणि इथे ओवा तो थोडासा 1 चमचाभर मी घेतला, हातावर चोळलेला आहे आणि तोही टाकते आहे। तर हे एवढं सगळं याच्यामध्ये आम्ही मिक्स केलं आहे। एक्स्ट्रा याच्यामध्ये आता काहीही टाकणार नाही आहोत। सगळ्यात अगोदर हे सगळे मसाले आणि हे पीठ एकजीव करून घ्यायचं, म्हणजे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतर म्हणजे मीनवाईल एक अर्धी वाटी तिळाचं तेल आपण जे वापरतो तळण्यासाठी, तर ते जास्त गरम करून घ्यायचं आहे आणि ते मोहन म्हणून आपण वापरतोच, तर ते ह्यामध्ये मिक्स करायचं। मग आम्ही आता हे जेव्हा मसाला आणि पीठ एकत्र मिक्स करत होतो तेव्हा ते गरम करून घेतलं होतं तेल, तर ते याच्यामध्ये मिक्स करायचं। जास्त टाकलात तर चकल्या ज्या असतात ना त्या तुम्ही तळायला घेता त्या फिसकतात, तुटतात, आणि कमी टाकलं तर त्या घट्ट होतात, त्याच्यामुळे तेही मापातच पाहिजेत। ही जी वाटी आहे फुलपात्र आपण जे म्हणतो, तर ते अर्ध पूर्ण तेल घेतलं होतं, चांगलं तापवून घेतलं होतं आणि त्यानंतर ते मिक्स केलं। त्यातलंही 1-2 चमचे तेल आम्ही ठेवलं, जास्त वापरलं नाही, कारण नंतर परत प्रॉब्लेम नको म्हणून।
आणि अगदी काळजीपूर्वक आपण हे टाकायचं आहे. नाही कारण दिवाळीचा फराळ म्हटला की आपली गडबड घाई फार होत असते, त्यामुळे सगळ्या गोष्टी प्लीज काळजीपूर्वक करा. खूप साऱ्या गोष्टी मी देखील ह्या फेस केलेल्या आहेत म्हणूनच तुम्हाला सांगते. आता ही मम्मीला सवय आहे त्यामुळे ती हातानेच मिक्स करते, पण सगळ्यात अगोदर तेल गरम असतं त्यामुळे तुम्ही परातनं उलटनं चमचा काहीही असेल तर त्याने हे पीठ मिक्स करा. डायरेक्ट हात पिठामध्ये घालायला जाऊ नका, कदाचित भाजेल जर ते गरम असेल तर. नाहीतर थोडा वेळ थांबा, थंड झाल्यानंतर पूर्ण गुठळ्या नाही राहायला पाहिजेत, पीठ व्यवस्थित समान झालं पाहिजेत. म्हणजे आपण जे हातावरती चोळतो किंवा मग हातानेच अशा प्रकारे करायचं. आणि हे मळताना थंड पाणी नाही वापरायचं, जास्त गरमही पाणी वापरायचं नाही, कोमट पाणी वापरायचं. कोमट पाण्याने पीठ जे आहे ते मळून घ्यायचं. पण सगळ्यात अगोदर आपल्याला समजत नाही की तिखट मीठ प्रमाण व्यवस्थित झाले की नाही, त्याच्यासाठी थोडासाच भाग जो आहे पिठाचा तो घ्यायचा. त्यामध्ये कोमट पाणी जे आहे तर ते टाकायचं आणि मळून घ्यायचं. एकदम टाकलात आणि तिखट मीठ कमी जास्त झालं तर मग आपल्याला ते व्यवस्थित करता येणार नाही. त्यामुळे आपण जो चकलीचा आईट असतो त्याच्यामध्ये जेवढं मावणार आहे पीठ तर तेवढं थोडंसं घ्यायचं, त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी मीडियम झालं पाहिजे. आपण चपातीचं पीठ मळतो तेवढंही पातळ आपण मळायचं नाही आहे. एकदम भाकरीचं पीठ जसं मळतो तर त्या पद्धतीने भाकरीच्या पिठाच्या पद्धतीने आपण हे थोडंसं मळायचं. आणि चकलीचा जो आईट असतो, आम्ही ह्यावेळी जो आईट होता, माझ्याकडे आईट नाही आहे, एक होता तो खराब झाला होता, ह्यावर्षी मला नवीन घ्यायचा आहे. नवीन घेताना मी तुम्हाला दाखवेनच. मग मी साईडच्या माझ्या ज्या ताई आहेत मैत्रिणी आहेत तर त्यांच्याकडून घेऊन आले होते. फार घट्ट होता हा आईट जो आहे तो स्टीलचा, त्याच्यापेक्षा तो फिरवायचा बरा होता किंवा लाकडी आईट जो असतो साचा आपण म्हणतो चकलीचा तर तो बरा. मम्मी मला ओरडत होती कारण कोवाडला होते 2 साचे, घेऊन येशील की नाही म्हणायला लागली. सचिनना ह्यावेळी भरपूर कसरत करावी लागली चकली गाळताना, पूर्ण सगळे स्किल्स त्यांचे बाहेर पडले. मम्मी पण मला ओरडायला लागली किती, ते हाताला खूप लाल होत होतं पूर्ण. पण बघितलं थोडंसं तिखट कमी झालं होतं, मग परत ते आम्ही ॲड केलं आणि चकल्या ज्या आहेत त्या मोठ्या गॅसवरती म्हणजे मोठ्या फ्लेमवरती तळायला घेतल्या. पटपट पटपट तळून होतात चकल्या, जास्त वेळ लागत नाही. आता हे जे प्रमाण झालं होतं ते अर्धा किलोच्या चकलीचं प्रमाण होतं पूर्ण. म्हणजे मी जसं म्हटलं फुटाणे डाळ चणाच्या डाळीचं पीठ 1/2 किलो झालं होतं आणि त्याच्यानंतर निव्वळ तांदळाचं पीठ 1/2 किलो झालं होतं. तर दोन्ही मिळून अर्धा किलोच्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या आम्ही केल्या आणि छान मोठ्या गॅसवरती तळून घेतल्या. आता ही कढई मला इथे उपयोगाला आली, फ्राईंग जी कढई आहे ती मी घेतली होती अगारूची. आणि त्यानंतर चकल्यांचे मालक ज्यांना चकल्या आवडतात तर त्यांना एक चकली दिली, खाऊन बघा म्हटलं कशा झाल्यात आणि चांगल्या झाल्या असतील तर मग प्रोसीड करायला बरं बाकीचा पीठ आहे. तर त्यांनासुद्धा ह्या चकल्या आवडल्या. तर अशा पद्धतीने चकल्या ह्या दिवाळीला नक्की करून पहा आणि केल्यानंतर त्या कशा होत्या त्याचा अभिप्रायही कळवा. मी काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत, जसं तेल केवढं कडलेलं पाहिजेत किंवा त्याच्यानंतर पिठाचं प्रमाण, ह्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या प्लीज लक्षात घ्या. मागच्या वेळेला 2-3 टाकलं होतं की ताई आणि चकल्या टाकल्यानंतर त्या फिसकत आहेत किंवा हे करतायत, मोहन जास्त झालं तर हा प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी बाकीच्या चकल्या आता आम्ही करायला घेतो आहोत आणि त्या होणार आता व्यवस्थित, कारण एक चकली आम्ही म्हणजे 5-6 चकल्या आम्ही तळून बघितल्या होत्या त्यामुळे त्याच्यानंतर प्रमाण आम्हाला कळालेलं. तर ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. शेपूच्या भाजीची रेसिपी तुम्ही विचारलेली आहे मम्मीच्या हातची करून दाखव, तर आजच्या व्हिडिओमध्ये ती करणार तर आहोच आम्ही, दाखवेन मी. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका, तो आता शूट होईलच. चला तर मग सगळं आवरल्यानंतर सचिन मला हाका मारत होते, मी लक्षच दिलं नाही आणि इथे चकल्या पूर्ण ज्या त्या गाळून झाल्या होत्या. बाबाही आले होते, चालायला गेले होते ते, कारण आम्ही संध्याकाळी करायला घेतल्या होत्या चकल्या. तेही आले संध्याकाळी चालून झाल्यानंतर आणि आरवही स्कूलवरून आला होता. तर बऱ्यापैकी दिवस आमचा असंच बोलण्यात आणि यात गेल्या. माहिती आहे मला ब्लॉग थोडा कमी होते, पण अशा पद्धतीने चकल्या तयार झालेल्या आहेत. परातभर चकल्या झाल्यात, दिवाळीच्या आधी संपतात. त्या काय करायचं, त्या विनूला घेऊन जा. कसं वाटतंय चकल्या झाल्यात घरात? असं वाटतं जिमला जाऊन आलो. गाळायला लागला की भयानक आईट होता तो. भयानक म्हणजे मागच्या वेळेला मी एकटीनं केलेलं ते, विचार करा. काय केलं काय माहित ताकद कुठून आली, आज ताकदच नव्हती मला, म्हणूनच मी गप्प बसले, नाही तर मी केलो असतो. अगं मी तुला काय बोलवतो, एका साईडला तू पकड एका साईडला मी पकड. होय ते काय रस्सिकेच आहे काय? काय मग अशी मामीने तसंच एक केलं दोन्ही साईडला असं ते आईटचं, कारण हितनं दुखतंय ना, हे इथनं दुखतंय. एका साईडला पकडायला भेटते ना, एका साईडला मला एका साईडला तू, ते बरं पडतंय, हात दुखत नाही. बर तर चकल्या झालेल्या आहेत. आरो तू खाल्लास? एक खाऊन बघ आणि सांग बघू कशी झाली. आमचा आरो सांगतोय व्यवस्थित.
दाढेला दुखतंय आणि काय कशी झाली भारी झालं एक नंबर कुरकुरीत झालेत तिखट मीठ करेक्ट झालंय आता बाबांना देऊया बाबा बाहेर गेले ना आता परत चलो आईला मस्त घेतल्या ना क्या लपड़ा है भाई लेकिन क्या कोई डिफेंडर आउट है अरे लगे जा खड़पाडूनच मारा देती